तर आजचा टॉपिक आपण स्टार्ट करू. तुम्हाला आता इथं क्वेरा माहिती आहे. क्वेरावरती सर्च केले की तुम्ही कोणता पण क्वेश्चन सर्च केला, व्हॉट इज ब्लॅक कलर, हाऊ टू बिकम अ सक्सेसफुल डिजिटल मार्केटिंग, हाऊ टू बिकम अ पॉलिटिशियन, हाऊ टू लुक गुड इन फ्रंट ऑफ कॅमेरा. तर असं जर वेअर इज अहमदनगर, वेअर इज महाराष्ट्र असं जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला WH क्वेश्चननी जर ज्यावेळेस चालू होतं त्यावेळेस आपल्याला क्वेश्चन आन्सर साईट लवकर रँकिंग होतात. कारण क्वेश्चन आन्सर साईटचा मेन हेतू काय आहे? क्वेश्चन विचारायचे लोकच क्वेश्चन विचारतात आणि आन्सर पण लोकच देतात. बरोबर आहे. आपण काही गुगलवरती सर्च केलं तर तिथं क्वेश्चन आन्सर साईट्स होतात, म्हणून तर ते वेगवेगळ्या साईट्स बनवले. तर क्वेरा एक चांगली वेबसाईट आहे. तिथे तुम्ही क्वेश्चन विचारू शकतात आणि आन्सर पण देऊ शकतात. दुसरा अजून एक सर्च आहे क्वेश्चन आन्सर साईट. तो कोणता आहे? लिंक पण टाकू शकतात. पण बॅकलिंक आपल्याला तिथे जनरेट नाही करायची, नुसतं क्वेश्चन विचारायचं आहे. क्वेश्चन मध्ये पण क्वेश्चन मध्ये वर्क करतो तो तुमच्यावरती डिपेंड आहे, तुम्हाला कसं करायचं आहे. सर हा बोला. आता गुगल ऍड्स करण्यासाठी आपण ते गुगल ऍड्सचं हे वापरतो टूल. तसं SEO करण्यासाठी काय वापरतात? काय बोलले ते? गुगल कोणाच्या कोंबड्या वरडत आहेत? हा, तर त्यांचा क्वेश्चन काय आहे ऐकून घ्या. त्यांचा काय क्वेश्चन आहे, जसं गुगल ऍड यूज करण्यासाठी काय यूज करतो आपण? गुगल ऍड चालवण्यासाठी काय आपण यूज करतो? गुगल ऍड टूल वापरतो ना. हा, गुगल ऍड रन करण्यासाठी google.com असं गुगल वरती सर्च करतो. तसं SEO करण्यासाठी काय वापरतो आपण, असं क्वेश्चन आहे का? हो हो. SEO करण्यासाठी सर्च इंजिन वापरतो. विदाउट सर्च इंजिन कसं होणार? आणि नंतर SEO मध्ये टाइप्स वाढतात, ऑन पेज, ऑफ पेज, टेक्निकल SEO. आता तुमचा क्वेश्चनच कसा आहे तेच मला समजा अजून, की SEO यूज करताना हे सगळे रँकिंग फॅक्टर फॉलो करायचे, आपल्या वेबसाईट वरती चेंजेस करायचे, तेव्हा ते गुगलच्या सर्च इंजिन वरती 1 नंबरला दिसते. मग त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे बॅकलिंक जनरेट करायचे असतात, वेबसाईट वरती ट्रॅफिक आणायचं असतं, वेगवेगळ्या ठिकाणी तुमची वेबसाईट पुट करायची असते, वेगवेगळे कंटेंट लिहायचे असतात. इथं फक्त तुम्हाला एकच साईट्स पुट नाही करून चालणार, तुम्हाला वेगवेगळ्या साईट्स पुट करा, वेगवेगळ्या साईट वरती जाऊन तुम्हाला तुमच्या वेबसाईटला रिकमेंडेशन करावं लागेल. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचंय, ह्या साइट्स वरती आपण ब्लॉग लिहू शकतो. समजलं तुम्हाला? हे क्वेश्चन आहे, कॅन यू रिकमेंड एनी फ्री कोर्स ऑन सोशल मीडिया मार्केटिंग बेस्ड ऑन युअर एक्सपिरियन्स, आर दे वर्थ टेकिंग अँड व्हाय और व्हाय नॉट? कशामुळे आणि का नाही? मग त्याच्यामध्ये तुम्ही आन्सर द्या. कसं आन्सर द्यायचंय? एक ब्लॉग टाईप मध्ये. तुम्हाला काय सांगितलंय, तुमचा ब्लॉग असू दे किंवा कोणतं क्वेश्चनचा आन्सर असू द्या, हा क्वेश्चन विचारलेला आहे, बरोबर आहे. पण हा विचारलेला क्वेश्चन जर तुम्ही इथं किती आन्सर लिहिलं, तुम्ही जर एकच पॅराग्राफ लिहिला तर हे रँकिंग होईल का? मग त्यासाठी तुम्हाला 800+ काय करायचंय, 800+ तुम्हाला काय करावं लागेल, त्याचा कंटेंट लिहावा लागेल. मग तुम्हाला काय करायचंय, आता इथं आपल्या वेबसाईटमध्ये ब्लॉग असतात, बरोबर आहे. आपल्या वेबसाईटमध्ये ब्लॉग कशासाठी लिहितात, तर ते बॅकलिंक जनरेट करण्यासाठी.
मग इथं तुम्हाला इथं ऑलरेडी लिहिलेलं आहे, तर हा सगळा कंटेंट पुट करायचा. ह्याच्यातला कोणता अननेसेसरी कंटेंट आहे तो नाही पुट केला तरी चालतो, इथं टाकायचं. आणि इथं टाकल्यानंतर तुम्हाला इथं जिथे जिथं मेन मेन वाटते की तिथं लोक क्लिक करतील तिथं तुम्हाला लिंक द्यायची. तर ह्या लिंकवरती जाऊन तुम्हाला लिंक चेक करायची आणि कोणत्या वेबसाईटची लिंक द्यायची, तुम्हाला कुठे रिडायरेक्ट करायचंय, तुम्हाला तुम्हाला जी वेबसाईटवरती बॅकलिंक जनरेट करायची, ज्याला जास्त रिकमेंडेशन आणायचे तिथं. म्हणजे गुगलचा स्क्रॉलर इथं ज्यावेळेस येईल तो बोलेल इथं पण NMT ची वेबसाईट दिसते, तो तिथं जाऊन पण येईल. ठीक आहे, दिसतंय का हे? ह्याला काय बोलतात? हायपरलिंकची डेफिनेशन काय आहे? आणि आता हे जे पोस्ट करून तुम्ही काय करू शकता, हे लिहिलेलं हे पोस्ट करून तुमच्या शीटमध्ये ऍड करायचं. शीटमध्ये ऍड करायचं, कुणाला प्रॉब्लेम नसेल तर मी तुम्हाला सांगतो. समजलं हे कसं? हे अशा बॅकलिंक जनरेट करायच्यात आपल्याला जास्तीत जास्त. आता तुम्हाला सांगितलं होतं की ज्यावेळेस आपण आर्टिकल ब्लॉग लिहितो त्याच्यामध्ये जसं कीवर्ड मॅपिंग आणि कीवर्ड डेन्सिटी असतात. कीवर्ड डेन्सिटी किती % असते अमरदीप? कीवर्ड डेन्सिटी किती % असते? तुझं 2 to 3%. मग जर एवढा कंटेंट असेल तर ह्याच्यामध्ये आपण हे हायपरलिंक किती वेळा देऊ शकतो, तर ते 2 to 3% मध्ये तुम्ही मेंटेन करू शकतात, किंवा त्याच्यापेक्षा कमी असली तरी चालतंय, तर त्याच्यापेक्षा जास्त नसली पाहिजे. तर हे लिंकचं प्रमाण किती, एकाच पॅराग्राफमध्ये तुम्ही 10 वेळा इथं हायपरलिंक देऊ शकतात का? नाही देऊ शकत. समजलं का? तर ते हायपरलिंक 2 to 3%. तुम्हाला कीवर्ड प्रॉमिनन्स समजलेलं काय असतं? तू सांग, कीवर्ड प्रॉमिनन्स काय असतं? इम्पॉर्टंट वर्ड ज्याला रँकिंग करायचंय तो पहिल्या 30 वर्ड्स मध्ये येतो. मग इथं पहिल्या पॅराग्राफ स्टार्ट झाल्यानंतर पहिल्या 30 मध्ये कोणता वर्ड आलाय? डिजिटल मार्केटिंग आलाय. तो तुमचा डिजिटल मार्केटिंग हा कीवर्ड प्रॉमिनन्स आहे. सगळ्यांना समजलं हे? आता तुमचा क्वेश्चन होता क्वेश्चन विचारताना, इथं जर तुम्ही क्वेश्चन विचारताय विच इन्स्टिट्यूट इज बेस्ट फॉर डिजिटल मार्केटिंग, सजेशन रिकमेंडेशन काय आहेत का? आस्क ओरिजिनल क्वेश्चन. ह्याच्यामध्ये तुम्ही हायपर लिंक वगैरे काय नाही देऊ शकत, तुम्हाला फक्त सरळ कोट करायचा आहे. बाकीच्या लोकांनी पण क्वेश्चन पूछले, डिजिटल मार्केटिंग इन्स्टिट्यूट, CIMS, हे लोकच आन्सर देतात. ठीक आहे, कसं लिहिलेलं समजलं का तुम्हाला? हा, मग तसेच लिहावं लागतात बॅकलिंक जनरेट करायला. नुसतं एक ओळीत आन्सर लिहून थोडी जमणार आहे, लोक क्लिकच नाही करणार. मग त्याच्यामध्ये व्हॅल्यू पण क्रिएट करायची ना आपल्याला कंटेंटची. मला इथून अभ्यास पण करू शकतात. डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? A way of creating awareness and trust about your brand or product or the services you tend to provide through digital and electronic device. त्याच्यानुसार आय थिंक कोरा आणि क्वेश्चन आन्सरची साईड होती की आता बॅकलिंक्स वगैरे करण्यासाठी यूज होते. नाही, हे क्वेश्चन आन्सर साईट आहे. स्टार्ट झाली होती तेव्हा प्रॉपर एज्युकेशन पर्पज झाली होती. तुम्ही काय पण क्वेश्चन कशा रिलेटेड पण तुम्हाला आन्सर भेटू शकतं. म्हणजे ह्याच्यामध्ये कॅटेगरी असतात. आता तुम्हाला जर फिल्म अँड टेलिव्हिजनसाठी किंवा तुम्हाला कशासाठी बॅकलिंक जनरेट करायच्यात, तुम्हाला ऑटोमोबाईल इंडस्ट्री रिलेटेड आपल्याला काय करायचंय, बॅकलिंक हे करायचे. तर कसं करणार आपण? मग ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचे सर्च करायचं. मग इथं तुम्हाला भेटतो बॉलिवूड इंडस्ट्री,
इथं बॉलिवूडचा सगळा कंटेंट भेटेल. आला का? मग त्याला तुम्ही जॉईन करायचं. आता मी तुम्हाला क्वेश्चन आन्सर इंडिव्हिज्युअली सांगितलं, पण आता तुम्हाला गेस्ट फोरम सांगतो. आता सपोज मी इथे सर्च केलं, काय आलं बॉलिवूडचं. व्हॉट आर द बेस्ट सीन्स यू हॅव सीन इन द बॉलिवूड मूव्ही? त्याचा आन्सर, जर बॉलिवूडच्या मूव्हीसाठी तुम्हाला बॅकलिंक जनरेट करायचे असेल फिल्म अँड टेलिव्हिजन, तर असे कॅटेगरी तुम्हाला येतील. ठीक आहे. आता मी ऑलरेडी काय काय गोष्टींना तुम्ही फॉलो करू शकतात. मग इथे सर्च करायचं कशासाठी बॅकलिंक जनरेट करायचे, डिजिटल मार्केटिंग किंवा डेटा अनालिटिक्स. डेटा अनालिटिक्स. मग मी डेटा अनालिटिक्स इथे सर्च करणार. व्हॉट इज डेटा अनालिटिक्स, व्हॉट आर द बेस्ट डेटा अनालिटिक्स कोर्सेस. ह्याला आन्सर पण देणार. ह्याला 207 लोकांनी आन्सर दिलेले आहेत. ते काय आन्सर दिलेले ते जर चेक करायचे असेल तर तिथं क्लिक करायचं. इथून तुम्हाला सगळे आन्सर भेटतील. समजलं? आता दुसरा एक ग्रुप येतो. इथं कम्युनिटी दिसते का? स्पेस. स्पेस म्हणजे कम्युनिटी दिसते. आता इथं एसईओ एनएमडी प्रायव्हेट लिमिटेड एक स्पेस आपण क्रिएट केलाय. एनएमडी स्पेस असे अजून पण तुम्ही करू शकतात. आपण त्याचा नंतर एक एसईओचा ग्रुप आहे ते आपण ऍड केले. तर ह्या एसईओच्या ग्रुपमध्ये जर आपण क्लिक केलं तर आपल्याला एसईओ रिलेटेडच इथं तुम्ही काय करणार, आर्टिकल किंवा ब्लॉग इथं दिसतंय का? म्हणजे जसं की फेसबुकचा ग्रुप आहे 50 लाख लोकांचा, 1 लाख लोकांचा, किंवा व्हॉट्सअपचा ग्रुप आहे 500,000 लोकांचा. तिथे जर तुम्ही एखादी पोस्ट टाकली तर ती सगळ्या लोकांना दिसते. मग तुम्ही जर एखादी लिंक त्या ग्रुपमध्ये टाकली तर तिथले 1000 लोक असतील तर 10 लोक त्याच्यावरती क्लिक करतील. तर सेम तसंच आहे की हा ग्रुप 2009 लोकांचा आहे, 209 लोकांचा आहे. किती? 209K म्हणजे किती? 2,90,000 का 9,000 लोकांचा हा ग्रुप आहे. बरोबर आहे. मग ह्याच्यामध्ये जर तुम्ही एखादी पोस्ट टाकली, आता इथं काय सांगितलं, एसईओ रिलेटेडच पोस्ट टाका. कशा रिलेटेड? इथं ही जी ऍड दिसते ना, ह्या ऍड पण आपल्याला रन करायला शिकायचंय. समजलं ना? ते सोशल मीडियामध्ये आपण शिकणार आहेत. शुभांगी मॅडमला तर ह्या ऍड रन करता येतात, त्याच्यामुळे त्यांचा काय प्रॉब्लेम नाही. बरोबर. ईशा मॅडम आलेत, त्यांच्या मैत्रीण परत गेले त्या. आता आपल्याला एसईओ बद्दल कंटेंट लिहायचं आहे. मग तुम्ही एसईओचं आता मला लिहायचं आहे, मास्टरिंग डिजिटल मार्केटिंग द सक्सेस जर्नी विथ एनएमडी प्रायव्हेट लिमिटेड. हे जर वाटतंय इन्स्पिरेशन फ्रॉम आवर फाउंडर वी ऑलवेज, हा कोणी कंटेंट लिहिलाय? निखिल सरांनी लिहिलाय काय? त्याच्यावर काम चालू आहे सर. ते अरुण सरांकडे दिलेले पेज. तर ते काय काय बोल्ड वर्ड्स दिसत आहेत ना, पहिले त्यात स्पेलिंग मिस्टेक किंवा स्पेस वगैरे होतं, ते फाउंड करण्यासाठी त्यांना ते बोल्ड करायला लावलं होतं. अच्छा, मग ते स्वतः लिहितात का आता कंटेंट? हे कोण लिहितंय हा कंटेंट? नाही, अधिक दाखवायला सांगितलं सरांनी बॅच मध्ये आणि मग अपडेट करायला सांगितलं. ओके. आधी निखिल सर पाहून घेतात आणि मग लिहितात. पण पूर्ण काम नाही झालेलं याच्यावर, आणखी चालू आहे. ओके. ठीक आहे. आपल्याला आता जर कंटेंट लिहायचं आहे तर तुम्ही इथं एवढा कंटेंट घ्या आणि आपल्याला कुठे टाकायचं आहे. आता एखाद्याने क्वेश्चन विचारला, ड्युरेशन ऑफ डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे, तर मग फक्त एवढा घ्या, जॉब ऑपॉर्च्युनिटीज इन डिजिटल मार्केटिंग, एवढा कंटेंट घ्यायचा. आणि काय विचारला होता आपण क्वेश्चन, इथं आपला स्पेस आहे. स्पेस म्हणजे ग्रुप. ह्याच्यामध्ये जाऊन डायरेक्ट तुम्ही टाकू शकता. त्याला टॉपिक लिहायचं आहे
काय लिहायचंय, ड्युरेशन ऑफ डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे. पण हा SCU चा ग्रुप आहे. मग ह्याच्यामध्ये काय करायचं, समजलं का? आता इथं मग आपण त्याचं सिलेबस पण दिलेला आहे, पण आपल्याला हायपर लिंक वगैरे द्यायची. मग कशासाठी देऊ शकता, डिजिटल मार्केटिंग कशी द्यायची हायपर लिंक, इथं सगळं H1 केलं कंटेंट. गरज होती का करायची? आपल्याला फक्त लिंक द्यायची आणि गप्प बसायचंय. झाली का लिंक? झालं. आता ह्या ग्रुपमध्ये किती लोक आहेत? 2,09,900. 2,90,900 आहेत का बघा. जेवढे पण 2 लाख प्लसच आहेत लोक. तर तेवढे लोक आहेत, तेवढ्या लोकांना हा दिसेल. मग तिथे त्या लोकांनी जर इथं ह्याच्यावरती त्यांना जर आवडला हा ब्लॉग तर ते क्लिक करतील, कुठेतरी क्लिक करतील. आपण इथं बॅकलिंक देऊ शकतो का अजून? तर तुम्हाला सांगितलं की एका 100 वर्ड मध्ये 2 to 3 बॅकलिंक दिल्या पाहिजेत. त्याच्यापेक्षा कमी असेल तरी चालेल. सगळं समजलं तुम्हाला गेस्ट पोस्ट कसं करायचंय ते? कोणाचा काय प्रॉब्लेम आहे का? बसू शकतात ते. सर परत एकदा सांगा ना ते ह्याचं क्वेरावर हे कसं पोस्ट केलं त्या. क्वेरा ओपन करायचं. इथं घर दिसतंय तुम्हाला, त्याला होम म्हणतात इंग्लिशमध्ये. होम मध्ये आल्यानंतर इथं सगळ्या गोष्टी दिसतात तुम्हाला, काय लोक सर्च करतात. हे होम मध्ये आल्यानंतर सगळे क्वेश्चन आणि आन्सर विचारतात, किंवा मग तुम्हाला कायला ऍड्स पण, विच इज द बेस्ट डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन इंडिया. मग तुम्हाला इथं वाटतं की काहीतरी लिहिलं पाहिजे, मग इथं तुम्ही अपवोट करून किंवा कमेंट मध्ये पण लिहू शकता. इथं काही लोकांनी लिहिले डिजिटल मार्केटिंग कोर्सेस आय एम स्किल, तर इथं तुम्ही लिहू शकता. सर हे क्वेश्चन्स कोण विचारतं? तुमच्यासारखी लोक विचारतात. आणि आन्सर कोण करतं? आपल्यासारखी लोकच आन्सर करतात. फेसबुक कोण यूज करतं? म्हणजे आपणच क्वेश्चन विचारायचं आणि आपणच द्यायचं असं? नाही नाही, तुम्ही विचारा. फेसबुक वरती पोस्ट कोण टाकतं, फोटो कोण टाकतं? आपल्या अकाउंटला आपण टाकतो. मग आपला फोटो लाईक कोण करतं? बाकीचे करतात ना. बाकीचे करतात. आणि त्या दुसऱ्यांच्या फोटोला लाईक आपण करतो का नाही करत? सर नाही, माझा बेसिक हा प्रश्न आहे की जे क्वेश्चन्स असतील ते रिलेटेड जर आपल्याशी असेल तरच आपण आन्सर करायचं ना. बरोबर आहे. आपल्या रिलेटेड तुम्हाला वाटलं आन्सर करायचं, एखाद्या तुमच्या मैत्रिणीचा फोटो आहे, तुम्हाला वाटलं तिला लाईक नाही करायचं, तुमची मर्जी, नका लाईक करू. तसंच आहे ते की तुम्हाला जर आवडला तर मग तुम्ही लाईक करण्यामागचं काय रिझन आहे? तुम्हाला एखादं बोललं की तुम्ही जर माझा फोटो लाईक केला तर मी तुमचा फोटो लाईक करेल, म्हणून तुम्ही काय फोटो लाईक करतात. तसंच आहे इथं की आपल्याला का लिहायचं ह्यांचा आन्सर, कारण आपल्याला तिथं बॅकलिंक जनरेट करायचे, तर आपण हायपर लिंक पण देतोय. बरोबर आहे. किंवा दुसऱ्या लोक का लिहितात, तर त्यांना पैसे कमवायचे असतील. जेवढे जास्त ट्रॅफिक येईल तेवढे त्यांना पैसे भेटतात. सर बेसिक पर्पज ऑफ क्वेरा सांगा ना काय नक्की. क्वेरा काय आहे? क्वेश्चन आन्सर विचारण्यात आहे. क्वेरा हे क्वेश्चन आन्सर साइट्स आहे. तुम्ही जर सर्च केलं गुगल वरती टॉप 10 ऍक्ट्रेसेस इन इंडिया, तर ते क्वेरा आन्सर देतो. नंतर तुम्ही दुसरं विचारलं हाऊ टू रिड्यूस हेअर फॉल, तर तुम्हाला क्वेरा वरती आन्सर भेटेल. बरोबर आहे. हाऊ टू लुक ब्युटिफुल, ह्याचं जर आन्सर विचारलं तर क्वेरा देईल तुम्हाला आन्सर. क्वेरा हे लवकर रँकिंग होईल. का रँकिंग होईल? बाकीच्या वेबसाईट वरती पण आन्सर, पण क्वेरा हे लवकर रँकिंग होईल. का रँकिंग होईल? कारण क्वेराचा
पर्पज असतोय की क्वेश्चन आन्सरचा आपल्याला इथं विचारलं होतं हाऊ टू स्पेंड 1,00,000 रुपीज लिहा. तर मग इथं वेगवेगळे आन्सर येतील. 1 नंबरला आलं क्वेरा, का आलं? क्वेश्चन आन्सर साईट आहे म्हणून. दुसऱ्या क्वेश्चन आन्सर साईट पेक्षा ह्यांची काय, हाऊ टू मेक 1,00,000 इन 1 डे. तर मग इथं तुम्हाला क्लिक करायचंय. इथं तुम्हाला परत त्यांनी आन्सर आले की स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही कमवू शकता. तर सांगितलं ह्यांनी आन्सर दिलेले. तर हे क्वेरा कशासाठी आपण लिहितो? तर ब्लॉग लिहिण्यासाठी, क्वेश्चन लिहिण्यासाठी. जिथे लोकांनी क्वेश्चन विचारले, हाऊ डू आय मेक 1,00,000 रुपीज, तुम्हाला वाटतंय तुम्ही त्याचा आन्सर देऊ शकतात, तर मग इथं लिहू शकतात तुम्ही, इफ यू वॉन्ट टू मेक मनी 1,00,000 रुपीज इन 1 सेकंड या 1 डे, देन डू डिजिटल मार्केटिंग. सर आपल्या बिझनेसला मग ह्याचा उपयोग काय? बॅकलिंक करून, हायपरलिंक करून एवढाच उपयोग आहे का मग आपल्या बिझनेससाठी? कसं म्हणजे याचा उपयोग करतात? हा, तुम्हाला माहिती आहे की वेबसाईट जर रँकिंग करायची, आपण काय शिकतोय माहिती ना तुम्हाला? आपण काय शिकतोय? SEO. SEO करण्यासाठी काय गरजेचं आहे? पेज रँक करायचं, वेबसाईट रँक करायचं. आपण ते वेबसाईटची रँक कशी होती माहिती आहे का तुम्हाला? नाही, या स्पेशल क्वेरा मध्ये काय आपण बॅकलिंक जनरेट करतो, हाच बेनिफिट आहे का? मी तुम्हाला तिथपर्यंत आणतो. तुम्हाला सांगा की वेबसाईट रँकिंग होण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? काय गोष्टी केल्यानंतर वेबसाईट रँकिंग होते? 2 गोष्टी केल्यानंतर वेबसाईट रँकिंग होते. हा, डोमेन अथॉरिटी आणि पेज अथॉरिटी वाढल्यानंतर. पण डोमेन अथॉरिटी आणि पेज अथॉरिटी वाढवण्यासाठी काय करावं लागतं? ज्या वेबसाईट डोमेन नेम इम्पॉर्टंट आहे, क्वालिटी कंटेंट पाहिजे, रिलेव्हंट ट्रॅफिक पाहिजे, रिलेव्हंट ट्रॅफिक पाहिजे. हो, डोमेन अथॉरिटी आणि पेज अथॉरिटी कधी वाढते ते तुम्ही सांगितलं, पण मला एक आन्सर पाहिजे की डोमेन अथॉरिटी आणि पेज अथॉरिटी कशी वाढते? ज्या वेबसाईट वरती जास्त ट्रॅफिक येतं त्यांची डोमेन अथॉरिटी आणि पेज अथॉरिटी वाढते. बरोबर आहे का? हो, जिथे ट्रस्ट असेल तिकडे. हो, तर लोक जास्त आले तर ट्रस्ट ऑटोमॅटिकली वाढत जाईल ना. बरोबर आहे? हो. एज वगैरे काय मॅटर करतं का? काही लोकांच्या वेबसाईट 2 वर्षापूर्वी बनवल्या तरी पण रँकिंग करतात, काही लोकांची 100 वर्षापूर्वी तरी रँकिंग करत नाही. एज मॅटर करतं पण एवढं पण मॅटर करत नाही. पहिली गोष्ट तर आपण SEO करण्यासाठी 2 गोष्टी सांगितल्या होत्या. एक पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला डोमेन अथॉरिटी आणि पेज अथॉरिटी सगळ्यात इम्पॉर्टंट. पण पेज अथॉरिटी आणि डोमेन अथॉरिटी कधी वाढते? ज्या वेबसाईट वरती सगळ्यात जास्त ट्रॅफिक येतं त्या वेबसाईटचं डोमेन अथॉरिटी वाढवतो. पण कोणतं ट्रॅफिक आलं पाहिजे? रिलेव्हंट ट्रॅफिक आलं पाहिजे. मग रिलेव्हंट ट्रॅफिक येण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? ऑन पेज SEO करावं लागतं. म्हणजे टायटल, डिस्क्रिप्शन त्या रिलेटेडच टाकावं लागतं. बरोबर आहे? मग आपल्याला आता इथं मी लिहिलेलं आहे हाऊ टू मेक 1 करोड रुपीज इन 1 सेकंड. मी इथं त्याचा आन्सर पण देऊ शकलो असतो की तुम्ही क्रिकेट खेळा किंवा दुसरं काहीतरी करा. बरोबर आहे? पण मग तिथून आपली कोणती लिंक आहे का आपल्याकडे द्यायला? आपल्याला आपली NMD ची वेबसाईट रँकिंग करायची. मग त्यांना सांगितलं की डिजिटल मार्केटिंग करा. मग ज्यांना डिजिटल मार्केटिंग करायची तेच आपल्या वेबसाईट वरती येतील जिथे रिलेव्हंट ट्रॅफिक झालं. रिलेव्हंट आलं तर तुमची बॅकलिंक कमी होईल. मग त्याच्यासाठी आपण ह्या एवढ्या गोष्टी करतोय. मग मी इथं पोस्ट केलं तर आता त्याच्यावरती जे लोक क्लिक करतील तिथं कोणी क्लिक केलं तर तो कुठं येईल? आपल्या वेबसाईट वरती येईल. ह्या वेबसाईट वरती आला, जेवढे लोक जास्त येतील तेवढा डोमेन अथॉरिटी, पेज अथॉरिटी वाढत जाईल. समजलं का? ह्याच्यासाठी आपण हे क्वेरा यूज करतोय, क्वेश्चन आन्सर. मग इथं क्वेश्चन पण विचारू शकतात तुम्ही, ऍड क्वेश्चन पण करू शकतात, व्हॉट इज डेटा अनालिटिक्स टाकू शकतात, तुम्हाला जे टाकायचे ते टाकू शकतात. आता असा क्वेश्चन विचारून काय फायदा आहे का? हाऊ कॅन आय रन फास्ट? ज्यावेळेस तुमचं पोलीस भरतीची वगैरे किंवा तुम्ही रनिंग शिकवत असाल, रनिंग रिलेटेड किंवा फिटनेस रिलेटेड तुमची वेबसाईट असेल तर त्याला रँकिंग करण्यासाठी तुम्ही असं क्वेश्चन. ह्याच्यात डिजिटल मार्केटिंगचं काय मग तुम्ही तर हाऊ कॅन आय रन फास्ट कॅम्पेन किंवा परफॉर्मन्स मॅक्स पॅक कॅम्पेन, त्याचं उत्तर मग लोक देतील. बरोबर आहे ना?
हाऊ डू आय स्टार्ट लर्निंग डेटा अनालिटिक्स स्टेप बाय स्टेप. मग इथे तुम्ही आन्सर करायचं देर आर मेनी व्हेरियस ऑप्शन्स फॉर लर्निंग डेटा अनालिटिक्स बट NMD YouTube channel is also the good options. There you will get a free access for whole courses. आणि हे किती असलं पाहिजे, मोर दॅन 800 वर्डचा कंटेंट असला तर तो रँकिंग होईल ह्या कम्युनिटीमध्ये. मग तसं तुम्हाला हे सगळे रँकिंग फॅक्टर कशासाठी सांगितले, ते रँकिंग फॅक्टर हे सगळं फॉलो करण्यासाठी. मग ते तुम्ही बॅकलिंक जनरेट करायचे आणि त्याच्यातून ट्रॅफिक येईल तुमच्या वेबसाईटमध्ये. आता दुसरं मग मी सांगितलं होतं गेस्ट पोस्ट. गेस्ट पोस्ट म्हणजे काय करायचं तुम्हाला, इथं दिसते का आन्सर, इथं फक्त आन्सर द्यायचं तुम्हाला. इथं क्वेश्चन विचारलेले असतात ऑटोमॅटिकली. हाऊ कॅन आय EI इन अस ब्लॉगिंग, नंतर इज डिजिटल मार्केटिंग अ टाइम फील्ड, नंतर खाली व्हॉट आर सम इन्फॉर्मेशन अबाउट डिजिटल मार्केटिंग करिअर, व्हॉट इज डिजिटल मार्केटिंग इनोव्हेशन इन डिजिटल मार्केटिंग, ॲड 5 टॉपिक्स यू नो अबाउट. मग इथं व्हॉट इज द बेस्ट वे टू इन्क्रीज कीवर्ड रँकिंग. कीवर्ड रँकिंग बद्दलचे तुम्हाला काय वाटतं ते लिहा. व्हॉट इज कीवर्ड इन SEO. मग इथं तुम्ही त्याचा आन्सर द्या, त्याला हायपरलिंक द्या. हे असे क्वेश्चन कोणी लोकांनी विचारलेले इथं आणि त्याचा आन्सर आपल्याला द्यायचंय. आपण दिलं तर काय होतं, आता 124 लोकांनी आन्सर दिलेले आहे, बरोबर आहे ना. मग जेवढे लोकांना, आता काय लोक शिकण्यासाठी पण येतात इथं. नंतर दुसरं काय ऑप्शन आहे आपल्याकडे, इथं किती लोकांनी फॉलो केले आणि इथं स्पेस असतो. स्पेस म्हणजे काय, जसा व्हॉट्सअपचा ग्रुप असतो, इंस्टाग्राम फेसबुकचा ग्रुप असतो, तसा ग्रुप आहे. तर आता मी हे 2-3 ग्रुप मी जॉईन केलेले इथं. तर हे ग्रुपमध्ये आता तुम्हाला, तर इथं एक अजून ग्रुप आपल्याला हे करा. पीपल, जर हे तुम्हाला विराट कोहलीला फॉलो करायचं तर विराट कोहली टाका, नसेल करायचं तर नका करू. आता एवढ्या लोकांनी मला काय केलेले, मला इन्व्हाइट केले त्यांनी, तर मी त्यांचं रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करतो. जसे रिक्वेस्ट येतात तेवढ्या, पेंडिंग इन्व्हिटेशन, सगळे इन्व्हिटेशन ऍक्सेप्ट केले. सर हा बोला. सर, आपण जे वेबसाईट नॅचरली ग्रो करतो त्यातला हा पार्ट आहे ना. मग हा बरोबर आहे, हा SEO चा पार्ट आहे. स्पेस तुम्हाला जॉईन करा. आता तुम्हाला कशा रिलेटेड स्पेस पाहिजे तर तो तुम्ही सर्च करू शकता. तिथे क्रिएट पेज पण करू शकतात आणि डिस्कवर पेज पण करू शकतात. आता मला डेटा अनालिटिक्स रिलेटेड पाहिजे तर डेटा अनालिटिक्स सर्च करा तुम्ही. डिजिटल मार्केटिंग अँड SEO हॅक, हा तुम्हाला आवडतोय का, तर ह्याला फॉलो करा. फॉलो, आता इथं फॉलोइंग येईल, आलं का. ह्याच्यामध्ये मग तुम्ही आता डिजिटल मार्केटिंग रिलेटेड काय पण कंटेंट तुम्ही टाकू शकता. आता हे WS क्यूब टेकवाले काय करतात, अशा बॅकलिंक जनरेट करतात. विच इज द बेस्ट डिजिटल मार्केटिंग इन्स्टिट्यूट इन जयपूर, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन जयपूर 100%. तुम्ही कट करून टाका, ते बंद करा. तर इथं बघा, डिजिटल मार्केटिंग फोकस ऑन प्रॅक्टिकल अप्रोच वगैरे, तर त्यांनी मोठा ब्लॉग लिहिलाय आणि इथं पण काय लिहिलेलं आहे, हायपरलिंक दिलेली, कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. सगळ्यात इथून बॅकलिंक जनरेट होतात. विच आर द बेस्ट डिजिटल मार्केटिंग इन्स्टिट्यूट. हे असेच कंटेंट तुम्हाला, जे तुम्ही SEO करतात ना, हे सगळे लोक हेच काम करतात. बाकी दुसऱ्यामध्ये ना आपल्यामध्ये काय, ज्याचा कंटेंट एकदम क्वालिटीचा वाटतो तिथं बॅकलिंक जनरेट होतात, बाकी ठिकाणी होत नाही. आता ह्यांनी ऍड रन केली तर हे ऍड तर पेड ऍड मध्ये जातात. सगळ्यांना समजलं. आपल्याला काय करायचंय, ग्रुपमध्ये जायचंय आणि एक हे करायचंय. आता इथं तुम्हाला सबमिट गेस्ट पोस्ट करायची. इथं गेस्ट येतात, गेस्ट म्हणजे लोक, आणि इथे येऊन तुम्हाला करतात. मग मी इथं लिहितो टिप्स फॉर डिजिटल मार्केटिंग. मग ह्यांना काय फायदा होतोय ग्रुप बनवलेला, तर ग्रुपला त्यांना ऑटोमॅटिकली कंटेंट लोकच देतात आणि वाचतात पण कोण, लोकच वाचतात. टिप्स फॉर डिजिटल मार्केटिंग
आणि ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, जे टिप्स आहेत आपल्या ज्या वेबसाईटच्या आपण लिहिल्या होत्या, ब्लॉग मध्ये टिप्स असतील, तर ते ब्लॉगचं कॉपी करा. त्याच्यामुळे प्रत्येक वेबसाईटमध्ये ब्लॉग असतो. तो कशासाठी ब्लॉग लिहिला जातो माहिती आहे का तुम्हाला? बॅकलिंक जनरेट करण्यासाठीच तो जास्तीत जास्त ब्लॉग लिहिला जातो. कुठं होतं आपण? स्पेसमध्ये होतो, बरोबर आहे. कोणत्या स्पेसमध्ये? कोणता स्पेस होता तो? इथं होता, एंटर कंट्रोल व्ही. आता मग इथं तुम्हाला बॅकलिंक कुठं द्यायची? कोणत्या वेबसाईटला द्यायची, कुठं बॅकलिंक तुम्ही द्या. झाले हायपरलिंक तयार. सबमिट करा. लर्न डिजिटल मार्केटिंग हे तर भरपूर सारे येतात. तुम्ही ज्या रिलेटेड पाहिजे स्पेस त्या रिलेटेड तुम्ही फॉलो करू शकता. त्याला बोलायचं गेस्ट पोस्ट. गेस्ट पोस्ट बद्दल कोणाला काय प्रॉब्लेम असेल तर आता क्वेश्चन विचारू शकता. यश, स्वाती. सर हा, ते जे आता पॅराग्राफ होतं त्याच्यात एका वर्डवर तुम्ही राईट क्लिक करून जे हे केलं, URL टाकलं, तेच बॅकलिंक आहे ना? हो बरोबर आहे. बॅकलिंक काय असतं? हॅलो, हा बरोबर आहे. बॅकलिंक म्हणजे काही रिकमेंडेशन असते. दुसऱ्या ह्याच्यावर रिकमेंड केलेली आपली साईट, किती रिकमेंडेशन आपल्याला येतात ते म्हणजे बॅकलिंक. हो बरोबर आहे. आता इथे झालं, तुम्ही गुगलवरती जर सर्च केलं, एवढ्या 3 साईट झाल्या तुम्हाला. पिंटरेस्ट झालं, नंतर क्वेश्चन आन्सर साईट झाल्या, म्हणजे इमेज सबमिशन साईट पाहिलं, क्वेश्चन आन्सर साईट्स पाहिल्या. तिसरं आपल्याला काय पाहिजे? काय पाहिलं अजून सांगा? इमेज सबमिशन, क्वेश्चन आन्सर साईट, आणि अजून काय पाहिलं? ब्लॉग साईट्स. मग किती ब्लॉग साईट्स आहेत? वर्डप्रेस, ब्लॉगर. ब्लॉगरचं तर शिकवायची गरज नाही तुम्हाला, झालेलं आहे सगळ्यांचं. बॅकलिंक कशी द्यायची, बॅक इमेज कसं टाकायचं, तिथं कंटेंट कसं लिहायचं ते आपण आधीच पाहिलेलं आहे. आता आपल्याला पाहिजे पीपीटी सबमिशन साईट. पीपीटी मध्ये पण असतात. तर इथं गुगलवरती तर तुम्ही टाकलं डेटा अनालिटिक्स पीपीटी, दिसतंय. तर डेटा अनालिटिक्सच्या गोष्टी तुम्हाला इथं दिसतील. जे कोणी केलेले तुम्हाला पाहिजे डेटा अनालिटिक्सचं पीपीटी. स्क्रीन नाही दिसत तुम्हाला? Data is a set of value of qualitative or quantitative variables. It is information in a raw or unorganized form. It may be a fact, figure, and character, symbol. It is information. हे काय भरपूर गोष्टी दिल्यात, त्या लोड पण व्हायना, तर लोड व्हायला थोडा टाइम लागेल. सर, पिंटरेस्ट मध्ये आपण कोणते इमेज टाकतो? पिंटरेस्ट मध्ये तुम्हाला जे आवडतं तुमच्या कॅटेगरी रिलेटेड. तुम्ही डिजिटल मार्केटिंग जर तुमची इन्स्टिट्यूट असेल तर डिजिटल मार्केटिंग. आता जर तुम्ही टाकलं नवनाथ, इथं बघा. आता जर तुम्ही कसं केलं, तुम्हाला काय करायचे, तुम्ही एक मॉडेल आहे इथं, बरोबर आहे, किंवा मी एक मॉडेल आहे का मॉडेल. मग मी कसं करेल, माझं पर्सनल अकाउंट क्रिएट करतो मी. माझं नवनाथ दरेकर नावात जर टाकलं तर पिंटरेस्टचं अकाउंट असेल का? नवनाथ दरेकरचं पण एक पिंटरेस्टचं अकाउंट असू शकतं ना. मी माझे फोटो स्वतःचे टाकेल तिथं, टाकेल का नाही टाकेल? मग मी कशासाठी टाकेल? इंस्टाग्रामचे फॉलोअर वाढवण्यासाठी.
मला जर माझे इंस्टाग्रामचे फॉलोवर वाढवायचे तर मी इथे इमेज पुट करेल. इथं मी सर्च करू पिन इंटरेस्ट. मग इथं तुम्हाला माझं पर्सनल अकाउंट भेटेल. मग तिथं तुम्ही त्याला फॉलो पण करतील लोक आणि माझे फोटो स्वतःचे असतील तर ते गुगलवरती माझे स्वतःचे फोटो पण दिसतील. बघू आहे का अकाउंट आपलं. हे दुसरंच ओपन झाले. आहे का? कशाला फोटो टाकलेत? असेच माझे फोटो टाकलेत. का? ह्याच्यामधून काय फायदा? फक्त असंच अवेअरनेस साठी. इथं क्लिक केलं तर कुठं रिडायरेक्ट पण नाही होणार. होईल का? नाही होणार. मग हे मजेसाठी टाकलेत किंवा लोकांना फक्त माहित होण्यासाठी. एवढं पण माणूस सुंदर दिसू शकतो म्हणून. बरोबर आहे का? आता हे कशासाठी टाकलंय? इथं तुम्ही जर क्लिक केलं तर ते माझ्या वेबसाईट वरती घेऊन जाईल. हे इरिलेव्हंट बॅकलिंक आहे. बरोबर आहे का? इथं अबाउटचे फोटो पाहिजे होते. समजलं का? ह्याच्या ऐवजी इंस्टाग्रामची दिली असती तर हे जर फोटो लोकांना आवडलेत तर ते इंस्टाग्राम वरती पण फॉलो केले असते. ती लिंक कशी जनरेट केली? लिंक जनरेट करायचं तुम्ही नव्हतात का लेक्चरला 2 दिवस? कोणती लिंक जनरेट केली? बॅकलिंक कशी द्यायची ते बोलतात का तुम्ही? ते इमेज लागता होती ना लिंक एनएफटीची, ती कशी टाकली? म्हणजे इथं जिथं डिजिटल एनएमडी दिसते ते लिंक बोलताय का? हा. मग त्या दिवशी नव्हतात का तुम्ही? सर सांगा परत. बर ठीक आहे. इथं जायचं क्रिएट मध्ये आणि क्रिएट मध्ये जाऊन इथं एक फोटो सिलेक्ट करायचा. हा फोटो. इथं तुम्हाला टायटल काय टाकायचंय? काय कशासाठी रँकिंग करायची ही इमेज? मग इथं डिस्क्रिप्शन टाकायचं तुम्हाला जे वाटतं ते. त्या फोटो बद्दल वर्णन असतं माहिती ना. आणि इथं लिंक द्यायची. इथं काय लिंक द्यायची तुम्हाला? काय कोणती लिंक द्यायची तुम्हाला? इंस्टाग्रामची द्यायची तर इंस्टाग्राम वरती द्या. तुम्हाला जर द्यायची अबाउटची, अबाउट टीम, तर इथं ही लिंक कॉपी करा आणि इथं द्यायचं. आणि इथं लिस्ट असते म्हणजे प्ले लिस्ट असते युट्यूब सारखी. आपले फक्त एनएमडी आणि डॉग. तर मग एनएमडी ची द्या आणि इथं टॅग द्यायचा आहे का. नंतर इथं हॅशटॅग फ्रेंड किंवा टीम असं द्या आणि इथं पब्लिश करून टाका. किती सोपं हे. तर सर आता इथं तुम्ही तुमचं फोटोचं हे केलं, त्याच्याऐवजी आपण आपले ऍडव्हर्टाईज जर टाकले असते तर कॅनवा मधून केलेले असले असं तर चालतं का? तेच करायचं असतं पण माझ्याकडे फोटो नव्हता म्हणून मी हे माझा फोटो घेतला. तुम्हाला काय टाकायचंय ते टाका, काहीच प्रॉब्लेम येत नाही. मग सर हे इंस्टाग्राम सारखं वापरतात का? भरपूर लोक असतात. हो भरपूर लोक असतात. इकडे बघा आता इथं टाकलंय ना हे आपण. दिसतंय का हे आता फोटो टाकलेला? हे फोटोवरती कोणी क्लिक केलं तर रिडायरेक्ट होईल त्या वेबसाईट वरती.
अजून काय क्वेश्चन आहे का? सर क्वेश्चन, हम्म. समजा एखाद्याचं प्रायव्हेट अकाउंट आहे हा. आणि समजा तुमचं प्रायव्हेट अकाउंट आहे NMDचं, ओके, पर्सनल वाला, आणि तुम्ही तुमचं जर नाव सर्च केलं तर ते फोटो गुगलवर दाखवतील का? नुसतं अकाउंट दाखवून, फोटो नाही दाखवणार. एक पण हा. आणि दुसरं म्हणजे ह्याच्यात पर्सनल, हे पिंटरेस्ट अशी गोष्ट आहे ती पर्सनल. मी गुगल इमेज वरती हा, पिंटरेस्टच असं अकाउंट आहे, ते तुम्ही हे नाही करू शकत, पर्सनल नाही करू शकत. अकाउंट दिसेल, फोटो नाही दिसणार. अकाउंट आपण नाही का प्रायव्हेट ठेवतो. हा, सोशल मीडिया इंस्टाग्रामचं ठेवतो आपण. इंस्टाग्राम मध्ये जरी नवनाथ दरेकर टाकलं, माझं अकाउंट जर प्रायव्हेट असेल, फोटो नाही दिसणार. मग तुला कोणतेच फोटो नाही दिसणार, फक्त तुला आयडी दिसेल ते. आणि मग हे आपण कशासाठी यूज करतो ते मॅटर आहे. आपण लोकांना आपण फोटो, मग तुम्ही जर पर्सनलच ठेवायचं तर तुम्ही बनवताच कशाला अकाउंट? लोकांना दाखवायचं म्हणजे कशासाठी? आपल्याला बॅकलिंक जनरेट करायचं. जर माझं पब्लिक अकाउंट असेल तर माझे फोटो सगळे दिसतात. हो, जेवढे पण फोटो टाकतात तेवढे तुम्हाला दिसतील. त्याच्यामध्ये काही इमेजेस असतो का? गुगल इमेजेस? मग तेच ना, आल टॅग वगैरे त्यालाच इमेज SEO बोलतात. आता इथं तुम्ही टाकलं नवनाथ दरेकर, आलं का? मग आता इथं हे माझे अकाउंट आहे, बरोबर आहे. कुठले फोटो आलेले आहेत? सगळीकडले आलेले आहेत, पण एक नंबरला पिंटरेस्ट आलेले आहे, बरोबर आहे. आणि इथं बघितलं, एखाद्याने सर्च केलं मॉडेल फोटोग्राफी, काय सर्च केलं? मॉडेल फोटोग्राफी, तर माझा येईल काय? येईल फोटो. तिथे टायटल दिले मॉडेल फोटोग्राफी नवनाथ दरेकर, बरोबर आहे का? ह्याच्यामध्ये डेट दिसते का कधी पुट केलेला आहे फोटो? कुठं दिसते? टू फॉलोअर्स आहेत. हे ब्लॉग आहे माझा. हा, हे कशासाठी क्रिएट केलेलं आहे? कशासाठी क्रिएट केलंय? हा, शुभंगे मॅडम सांगा बरं कशासाठी क्रिएट केला असं? त्यांचं नॉलेज जास्त आहे जरा. काय माहित. मग तुम्ही शिकता कशाला? हे एवढ्या वेळ 3-4 दिवसापासून मी शिकवतो, हे तुम्हाला समजा ना का कशासाठी शिकवतात सर? SEO करण्यासाठी. म्हणजे SEO करण्यासाठी केलंय का ट्रॅफिक वाढवण्यासाठी केलंय? अहो, हे कशासाठी करतो आपण? ट्रॅफिक वाढवण्यासाठी केलं. मग ट्रॅफिक कुठं वाढवायचंय? ट्रॅफिक रस्त्यावरती वाढवायचंय का युट्यूब वरती वाढवायचंय का गुगल वरती वाढवायचंय का तुमच्या वेबसाईटच्या पेज वरती का? मला तर वेबसाईट वरती नाही वाढवायचं. तर मग पिंटरेस्ट लोक कशासाठी यूज करतात? मग जनरल रँकिंगच नाही करायची. एखाद्याचं नुसतं युट्यूब चॅनल आहे, त्याला युट्यूब चॅनलवर सबस्क्रायबर वाढवायचे, तो पिंटरेस्ट यूज करू शकतो. इंस्टाग्राम वरून युट्यूब वरती लिहू शकतो. तसं माझं युट्यूबचं चॅनल आहे, मग मी इथून लोकांना युट्यूब वरती नेतो. मग इथं तुम्ही जर आता एखाद्याला हे बॉडी आवडली, 6 पॅक्स, 6 ॲप्स चॅलेंजेस, अब 6 पॅक्स आप इन 15 days. एखाद्याला वाटलं काय, कुणी सर्च केलं हाऊ टू रिड्यूस बेली फॅट, सिक्रेट ऑफ वेट लॉस. एखाद्याला वेट लॉस करायचंय एखाद्याला, गुगल वरती सर्च करतात. मग ते काय करतील? गुगल वरती सर्च करतील किंवा कुठेतरी सर्च करतील, हे कसं टाकलेलं वेट लॉस होईल. मग ह्यांचं करायचंय का कोणाला वेट लॉस? अमरदीप. मग ते इथं क्लिक करत हा, ते मग इथं क्रिएट करतील 15 दिवसात वेट लॉस. मग इथं जातील, त्यांना आता कुठं घेऊन जाईल? मला माझ्या युट्यूब वरती जी लिंक दिली तिथं. मग तुम्हाला वेट लॉस करायचंय 15 दिवसात,
पुढावं लागेल 20 किलोमीटर दररोज. नुसतं पळायचं नाही, मला पण पळायचं आणि त्या मशीनला घेऊन पण पुढं पळायचंय. तेव्हा लॉस होतं. सर हा, त्या पिंटरेस्ट मध्ये आल्टॅग आपण देतोय ते कसं द्यायचं? आल्टॅग नसतो पिंटरेस्ट मध्ये, नाव द्यायचं असतं त्याला, हेडलाईन द्यायची. मग ते बिझनेस तर तुम्हाला अनालिटिक्स असं टाकलं आपण आता, ते नाव झालं ना? हा, ते नाव द्यायचं, फक्त नावासाठी रँकिंग होतं. आता इथं मार्शल आर्ट स्टंट लिहिलेलं आहे. मार्शल आर्ट स्टंट, कराटे स्टंट, सेल्फ डिफेन्स कसं करायचं असं जर कोणी सर्च केलं तर त्यांना ही इमेज ओपन होईल. ते डाउनलोड करायचे असेल तर डाउनलोड पण करतील, आणि त्यांना जर आता व्हिडिओ पाहायचा असेल तर ते व्हिडिओ पण पाहतील. हे थंबनेल मेकर मधून बनवलेलं आहे, सगळ्यांना माहिती आहे. नुसते असे थंबनेल मधून तुम्ही बनवू शकता. कराटे शिकायचे एखाद्याला तर तो तसं सर्च करेल ना गुगल वरती. Step into Wix Studio, the platform for agencies and enterprises, and turn website layouts into an art form. असं पण मी शिकवायचो लोकांना स्टंट करायला. केसाने गाडी कशी उचलायची, पोटावून गाडी कशी घालायची, एका बुक्कीत कशी फोडायची, हे पण असे पण. तर मग आपण अशा पण गोष्टी भरपूर साऱ्या गोष्टी आहेत आपल्या. तर तुम्हाला समजलं ना हे कशासाठी करतो आपण? कुठं गेल्या शुभांगी मॅडम? कुठं गेल्या? आहेत का गेल्या? तर वेबसाईट वरती किंवा ब्लॉग वरती किंवा इंस्टाग्राम वरती किंवा युट्यूब वरती किंवा कुठं पण तुम्हाला ट्रॅफिक आणण्यासाठी तुम्हाला हे करायचं. तुम्हाला घरी ट्रॅफिक आणायचे, घरचा ऍड्रेस तिथे त्या लिंक मध्ये, बरोबर आहे. लोक येतील त्याच्यावरती क्लिक करून. जास्त ट्रॅफिक आलं तर काय होईल? बॅकलिंक जनरेट. ठीक आहे, अजून काय प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? आता पीपीटी सबमिशनचं साईट सांगितलं होतं, मध्येच तुम्ही परत इकडे आणलं मला. तर आपण आता 2 मिनिटात हे घेऊ. तर तुम्हाला डेटा अनालिटिक्स रिलेटेड तुम्हाला टिप्स, मी काय सर्च केलं, डेटा अनालिटिक्स पीपीटी असं गुगल वरती सर्च केलं होतं. मग डेटा अनालिटिक्सचं आलं, कोणाची पीपीटी आहे, डेटा काय असतो, नंतर गेन द प्रिन्सिपल ऑफ कॉन्सेप्ट अँड द फाउंडेशन, हे इन्फॉर्मेशन आलं. तर सगळ्या गोष्टी पीपीटी ह्या पीपीटी असतात. तर आपल्याला वेगवेगळ्या पीपीटी बनवायच्या पीपीटी सबमिशन साईट वरती. हा बोला ना सर. डेटा अनालिटिक्स आपला पार्ट आहे का डिजिटल मार्केटिंगचा? नाही, डेटा अनालिटिक्स हा वेगळा कोर्स आहे. डिजिटल मार्केटिंग आणि डेटा अनालिटिक्स असे 2 कोर्स आहेत आपल्याकडे. डेटा अनालिटिक्स मध्ये पायथॉन, एसक्यूएल, पॉवर बीआय, गुगल अनालिटिक्स, सिक्वल, एआय, मशीन लर्निंग येतं सगळं. ठीक आहे. ठीक आहे, तर आता आपण थांबू एवढंच. तर तुम्ही काय करा, पीपीटी बनवा. पीपीटी कशा बनवायच्या माहिती आहे तुम्हाला? तर गुगल वरती टाकायचं. दुसरं तुम्हाला काय करायचं, 2 गोष्टी करायच्यात. एआय जनरेटिव्ह इमेज बनवायच्यात. एक वेबसाईट आहे आपल्याकडे, आता ते
NMD फॅशन म्हणून. त्याच्यासाठी AI जनरेटिव्ह इमेजेस बनवायचे. म्हणजे कसं, माझा फोटो घ्यायचा किंवा तुमचा फोटो घ्यायचा, AI जनरेटिव्हचे आपल्याला आता एक शर्टचा फोटो टाकायचा आहे त्याच्यावरती. AI जनरेटिव्ह काही इमेजेस दाखवतो तुम्हाला. आता हेच बनवून तुम्ही पैसे कमवू शकतात. एक इमेज तुमची 1 रुपयाला सुद्धा जाऊ शकते. बघितलं का? हा, मग तुम्हाला आता हे इमेजेस, अशा इमेजेस बनवायचे. काय झालं? फ्री ऑफ कॉस्ट आहे. हा, फ्री ऑफ कॉस्ट आहे. आणि हे फ्री ऑफ कॉस्ट करून तुम्हाला युट्यूब वरती टाकायचे किंवा एखाद्या वेबसाईट वाले असतात त्यांना द्यायचे. ते वेबसाईट वाले पण काय करतात, आता माझ्याकडे एक वेबसाईट आलेली. आता ही मुलगी, हिला कपडे घालायचे, फक्त कसे घालणार? AI जनरेटिव्ह प्रॉम्प्ट टाकायचा त्यांना फक्त. अ ब्युटिफुल गर्ल वेअरिंग व्हाईट स्वेटर. मग एक ब्युटिफुल मुलगी येईल त्याच्यामध्ये आणि ते काय येईल? स्वेटर घाल. आता आपल्याला मेन्स ब्रँड बनवायचा आहे, NMD फॅशन. काय बनवायचंय? NMD फॅशन. आता आपल्याला काय करायचं, NMD फॅशन मध्ये आपण काय करतो, ते NMD चे शूज पण देतो. एखाद्या मॉडेलला बोलवलं आणि तिला बोललो की आमचे शूज घालून तुझे फोटोशॉट करतो. मग ती बोलली नाही, यायला मी 5,000 रुपये घेईन, जायला 5,000 रुपये, खर्चायला 5,000 रुपये, 15,000 रुपये लागतील. मग त्याच्यापेक्षा आपण काय करायचं, AI जनरेटिव्ह डायरेक्ट करणार आणि तीच वेबसाईट वरती टाकायची. युनिक फेस बनवायचं. आता तुम्हाला इथं काय मी वेबसाईट दाखवतो. कोणती वेबसाईट दाखवू? खूप पाहिजे. सर AI जनरेटिव्ह काय वेबसाईट आहे का ही? AI जनरेटिव्ह, हो, हे आजिओच ब्रँड आहे. बरोबर आहे. आता हे पण इमेजेस त्यांनी काय केले, AI जनरेटिव्ह केलेले आहेत. खूप साऱ्या वेबसाईट वरती AI जनरेटिव्ह कंटेंट काय काय जे असे असेल ना, आता HNM आहे, ते लोक आहे ना स्वतः. आजिओ पण आहे. आजिओ मध्ये पण आता मला एक वेबसाईट बनवायची, त्याच्यासाठी पण मला कंटेंट लागतोय. AI जनरेटिव्ह तुम्ही मेनच्या इमेजेस बनवून आणा. तुम्हाला माहिती आहे, पहिला यूज करा आयडिओग्राम. हा, काय यूज करायचंय आपल्याला? हा, आता हे पण आहे कसं, हा स्वतः माणूस आहे का बनवलेलं आहे? हे रिअल लोक आहेत का बनवलेले इथं? बनवलेले आहेत. हा रिअल आहे. हे बघा, असे इमेजेस बनवायचे तुम्हाला. सर याच्याशी रिलेटेड अशा इमेजेस किंवा याच्याशी रिलेटेड जे काय वेबसाईट किंवा ऍप असतात ते तुम्ही चॅट मध्ये हे करा ना, टाईप करून द्या ना, मी लिहून घेतो. इथं काय करायचंय, आयडिओग्राम एंटर करा तुम्ही. तुम्हाला मी एक बनवून दाखवतो. बरोबर आहे. असे AI जनरेटिव्ह टाका तुम्ही फक्त गुगलला. आता मला इथं काय, ह्याच्यातून लोगो बनतो. मला काय बनवायचंय, नुसतं असंच सर्च केलं तर इथं बघा आता काय येतंय. तर तुम्हाला प्रॉम्प्ट हा बरोबर टाकावा लागेल तिथं फक्त. मग आपल्याकडे एक वेबसाईट बनवायला आली. ते तुम्ही इमेजेस पाठवा मला, त्या इमेजेस आपण त्या वेबसाईट मध्ये टाकू. आलं का? सर्च केलं तर मेन्स टी शर्ट विथ हँडसम मॉडेल. मग आता तुम्ही, हा बोला सर. ऐका ना, हे प्लेजरिझम मध्ये सापडतात का? म्हणजे कॉपीराइट वगैरे असतात का नाही? मग हे इमेजेस तुम्हाला बनवायचे, हे कॉपी करायचे आणि हे इमेजेस तुम्हाला काय करायचे, एका फोल्डर मध्ये द्या. हे इमेजेस आपण वेबसाईट मध्ये पण टाकू शकतो. हा शर्ट चांगला आहे का? लोक, हा रिअल माणूस आहे का? मग तो कॉपीराइट कसा करू शकतो? कॉपीराइट कोण करू शकतो? तुम्ही जर कोणाचा कॉपी कंटेंट केला तर.
आता असा जर मॉडेल घ्यायचा म्हणलं एखाद्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये तर तो 5-6 लाख रुपये घेईल. तुम्हाला इथे EI मुळे काय होतंय, फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला हे शर्ट वगैरे. तुम्ही जर पेड जर घेतलं, हे काय घेतलं, पेड व्हर्जन जर घेतलं ना, तुमच्याकडे जो कलर आहे किंवा तुमच्याकडे जो स्टॉक आहे त्यांना वेअर पण करू शकतात तुम्ही. हो, तुमच्याकडे जर व्हाईट शर्ट असेल सेम टू सेम, ह्याला व्हाईट शर्ट पण तुम्ही टाकू शकता. आता तुमच्याकडे जर व्हाईट असेल, आता टी शर्ट विथ हँडसम मॉडेल वेअर व्हाईट शर्ट, मेन्स व्हाईट टी शर्ट टाकू आपण, मेन्स व्हाईट टी शर्ट. मग तो कोणता घालेल, व्हाईट टी शर्टच घालेल. त्यांचा स्टॉक काय आहे आणि इथून आपल्याला बघायचं ना, असे इमेजेस जनरेट करायचे. आपण एक वेबसाईट 50,000 रुपयाला जर घेतली बनवायला तर 20,000 रुपये बनवायला लागतात. आणि असले इमेजेस किंवा ते ऍड करायला जास्त टाइम लागतो. मग त्यांच्याकडून आपण एका इमेजेसला 35,000 म्हणजे 35 रुपये घेऊ शकतो एक इमेज बनवायला. तर हे कॉपीराइट इमेजेस नाही आहेत ना, मला मगाशी ऐकू नाही आलं. नाही, कॉपीराइट्स नाहीत ह्या इमेजेस. हे बघा, आता हे इमेजेस घ्यायचे आणि हेच इमेजेस काय करायचे, तुम्ही टाकायचे. म्हणजे आपल्याकडे हा पण टी शर्ट अवेलेबल आहे आणि ह्याची खाली तुम्ही त्या वेबसाईट मध्ये टाकू शकता. एकदम सिंपल आहे. असे इमेजेस नंतर तुम्हाला इथून पीपीटी पण बनवायचे आहेत. नंतर मेक पीपीटी युजिंग AI. मग तो टॉपिक टाकायचा आणि टॉपिक टाकला तर काय होणार, फ्री AI प्रेझेंटेशन मेकर पीपीटी. मग तुम्ही हे पण यूज करू शकतात, कॅनवा मधून पण फ्री AI प्रेझेंटेशन मेकर पण यूज करू शकतात. हा चांगला आहे, विस्मेव नावाचा आहे, तोच चांगला आहे. ह्याला साइन अप करा आणि तुम्ही काम स्टार्ट करू शकता. ठीक आहे, आजच्या लेक्चर मध्ये एवढंच पाहू. तुम्ही बनवाय काय काय सांगितलं मी तुम्हाला, AI जनरेटिव्ह इमेज बनवायचे आहेत. कशासाठी, मेन्स वेअर, नॉट लेडीज वेअर. मेन्स साठी सगळ्यांनी 3-3 इमेजेस बनवा किंवा 5-5 बनवा आणि ते ग्रुपमध्ये टाका किंवा मला पर्सनली पाठवा. बरोबर आहे. हा, मेन्स वेअर. आणि दुसरं काय करायचं, पीपीटी बनवायचे तुम्हाला. पीपीटी सबमिशन उद्या आपण पाहू. ठीक आहे, थँक्यू. सर ऐका ना,